नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, टीईटी एक्झाम टेट 2025 च्या निकालाबाबत आताची मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत। जाणून घ्या सविस्तर बातमी, निकाल नेमका केव्हा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, बहुप्रतीक्षित असणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा 2025 च्या निकालाची कार्यवाही सुरू आहे। निकालासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत अधिकृत संकेतस्थळावर लवकरच माहिती देण्यात येईल असे राज्य परीक्षा परिषदेने सांगितले आहे। परीक्षा परिषदेच्या या संदर्भातील परिपत्रकामुळे टेट 2025 च्या निकालासाठी विद्यार्थ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। राज्य परीक्षा परिषदेतर्फे मे-जून 2025 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा टेट घेण्यात आली। राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रावर 8 दिवसांमध्ये प्रतिदिन 3 सत्रात ही परीक्षा घेण्यात आली। परीक्षेसाठी एकूण 2,28,808 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 2,11,308 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। बीएड आणि डीएड, एलएड च्या शेवटच्या वर्षापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टेट परीक्षा देण्याची संधी एकदा उपलब्ध करून देण्यात आली होती। या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अर्हता, त्याचवेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र राज्य परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या तारखेपासून कमाल 1 महिन्याच्या कालावधीत सादर करणे अनिवार्य होते। या व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने टेट 2025 परीक्षेचा निकाल लावण्यासाठी आवश्यक माहिती प्राप्त करण्यात आणि एकत्रित होण्यास वेळ लागत आहे। राज्यातील डीएलएड परीक्षेचा निकाल 5 ऑगस्ट रोजी जाहीर झाला आहे। या परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने टेट 2025 च्या निकालाची कार्यवाही सुरू आहे। हा निकाल लवकरच राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे। पुढील आठवड्यात निकाल न लागल्यास आंदोलनाचा इशारा। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टेट परीक्षेचे आयोजन करतानाच नियोजन शून्य काम केले आहे। परीक्षा परिषदेने 3 जून रोजी डीएड आणि बीएड पात्र उमेदवारांना संधी दिली। टेट परीक्षेत प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाही असे सांगून परीक्षा परिषद विविध प्रकारे परिपत्रके काढत आहे। खरं तर टेट परीक्षेचा निकाल लावण्यास विलंब होत असून या विलंबाचे कारण न देता या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी अन्य कारणे पुढे केली जात आहे। परिणामी टेट 2025 ही परीक्षा दिलेल्या तब्बल 2 लाख विद्यार्थ्यांना वेटीस धरले जात आहे। परीक्षा परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे हे घडत आहे। परीक्षा परिषदेने टेट 2025 परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यापर्यंत न लावल्यास राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी दिला आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।